क्षणाची एक मोठी बातमी येते। 17 तारखेला लाडकी बहीण योजना जी आहे त्यात तिचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना महायुती सरकारने आणलेली आहे तिचा पहिला हप्ता 17 तारखेला येणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे राज्यभरातील बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। बांगलादेश यानंतर पॅरिस ऑलिम्पिक मधून भारतासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे। ऑलिम्पिक मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले। यामुळे विनेश आता अंतिम सामना खेळू शकणार नाही। 50 किलो गटात 100 ग्रॅम वजन हे जास्त असल्याने फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले। दरम्यान विनेश फोगाट आता रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र ठरणार नाहीये। देखिए कुछ करने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास। जो आस थी सारे देश की थी, तो गोल्ड मेडल पर और नजदीक जाके वो तो डिस्क्वालीफाई कर दी। मैं तो माँ बाप मेरे को तो दुख है, लेकिन सारे हिंदुस्तान को इस चीज़ का बड़ा दुख है जिसने पूरी आस उम्मीद थी जो गोल्ड मेडल किया और वो नजदीक जा कर के जो हो गया, तो सारे देश को दुख आहे। तर ऑलिम्पिक मधील वजनाचे नियम काय ते पाहूयात। तर कोणत्याही कुस्तीपूर्वी कुस्तीपटूला वजन करावं लागत असतं। प्रत्येक वजनी गटाचे 2 दिवसात सामने होत असतात। तर फायनल मध्ये खेळणाऱ्या कुस्तीपटूंचं दुसऱ्या दिवशी ही वजन केलं जातं आणि पहिल्या दिवशी कुस्तीपटू 30 मिनिटांत कितीही वेळा वजन करू शकतो, पण दुसऱ्या दिवशी फायनलच्या आधी वजन करण्यासाठी 15 मिनिटं मिळतात। वजन करताना स्पर्धेसाठीचा पोशाखच वापरणं बंधनकारक आहे। नियमापेक्षा अधिक वजन असेल तर कुस्तीपटूला अपात्र ठरवलं जातं। विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावर आता विरोधकांकडून सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। विनेश फोगाट सोबत षडयंत्र झाल्याचा आरोप आपनं केलाय। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। त्यामुळे विनेश फोगाट अपात्र प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय।